नमस्कार, जनता न्यूजमध्ये स्वागत आहे। तुम्ही पाहताय जनता न्यूज। राज्यभरात सुरू असलेली गॅस टंचाई व गॅस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर झालेल्या परिणामाबद्दल वंचित बहुजन आघाडी तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम शाखेच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 6 एप्रिल 2026 रोजी आंदोलन करण्यात आले आहे। त्याप्रसंगी मंगरुळपीर तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे मंगरुळपीर तालुका अध्यक्ष नरेंद्र राऊत तसेच समाधान भगत, सुधीर गहुले, सुनील वानखडे, छाया वानखडे, दुर्गा वानखडे, भगवान भगत, विलास दंदे, देवराव भगत, देविदास कांबळे, राष्ट्रपाल इंगळे, विनोद भगत, विश्वनाथ चव्हाण, विलास तायडे, कैलास सावत आदींची उपस्थिती होती। यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी आंदोलन उभारलेलं आहे। आम्ही मंगरुळपीर तालुका वंचित बहुजन आघाडी नरेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या उद्देशाने व्यापारी, कॅन्टीन वाले, ऑटो वाले, मजूर वर्ग, महिला, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्या आणि संपूर्ण वंचित बहुजन आघाडीची टीम आमच्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे, बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे या दगदगी जीवनामध्ये आमच्या महिला या आधी 15 ते 20 वर्षाच्या आधी चुलीवर स्वयंपाक करायच्या आणि नरेंद्र यांनी पुन्हा हीच वेळ आणलेली आहे की महिलांना 45 दिवसाच्या नंतर गॅस उपलब्ध होतो। तोपर्यंत आम्ही आमच्या महिला हे इंधनावर चूल पेटून स्वयंपाक करत आहे। पण बंधूंनो, येणाऱ्या मागच्या विधानसभेमध्ये आपण तर गॅस सिलेंडरला निवडून आणलं असतं तर प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस सिलेंडर घरपोच पोचला असता, अशी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी असून आम्ही मोदी साहेबांना विनंती करतो, आमच्या पक्षाच्या वतीने विनंती करतो की नरेंद्र कब मिलेगा आमचा गॅस सिलेंडर या उद्देशाने आम्ही राज्यव्यापी आंदोलन आमच्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे आयोजित केलेलं आहे। मी मंगरुळपीर तालुक्यात सुद्धा आम्ही आयोजित केलेला आहे। बहुजन आघाडीचं बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो। जनता न्यूज मंगरुळपीर जिल्हा वाशिम।